ही कदाचित कुठल्या राजकीय पार्टीशी एकनिष्ठ नाहीये, कारण वामनदादा कर्डकांचं छान वाक्य आहे की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा म्हणावी आपली चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेरीत का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेरीत का रे. आणि म्हणून जी संघटना असेल त्या संघटनेच्या आधी मी एक गोष्ट सांगेल, पहा लक्षात घ्या. इथं बसलेल्या महिला आहेत. आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती 14 मेला आणि त्या अनुषंगाने सन्माननीय अभि मुंडे आपल्या समोर छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र सादर करणार आहे. वेळोवेळी आपण दररोज बोलत असतो, पण जाता जाता फक्त मुलींना आणि मुलांना मला एवढंच सांगायचंय की बाळांनो, हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून एक गोष्ट लक्षात घ्या. हा विचार मंच, या विचार मंचावर बसलेले काही लोक आहेत आणि त्या लोकांच्या मागे जो कोणी त्या खुर्चीवर बसणार आहे त्या खुर्चीवर त्याचं नाव आहे. म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की आपल्याला गर्दीचा भाग बनायचं नाही, तर आपल्याला गर्दीचं कारण बनायचं, ही आशा तुम्ही पूर्ण करसाल असा एक आशावाद तुमच्याकडून घ्यायलोय. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध ज्यांनी महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं शिक्षण केलं, तर राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ. शर्ते किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. आणि टाळ्या वाजवताना आपल्या भावकीत कोणी मेलं नाही असं दलिंदरवाणी बसायचं नाही. पा असे काही काही दलिंदर असतात, कार्यक्रमाला आलं तरी त्याच्या भावकीत कोणी मेलंय, बायको पळून गेली, अरे सोडा जर असं काहीतरी. इथं आल्यावर जोश असला पाहिजे, आपल्या आवाजामध्ये होश असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आता जे कोणी बाजू झोपला असेल त्याच्या होकारात मारा आणि सांगा हा कार्यक्रम झोपायसाठी नाही. स्वराज्य संस्थापक राजा धीरज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र शास्त्रवीर छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्या युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. इथं बसलेल्या संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना विनंती आहे, सध्या महाराष्ट्राला एक फॅड लागलाय, ते युवक पोरगामचं बा आत्महत्या जास्त करायले. आता आत्महत्या करण्याचं एकमेव कारण आहे, तिनं याला ब्लॉक केलं. जर पोरीनं ब्लॉक केलं म्हणून तू मरत असेल तर केल्या तू झोपेतच मेलेला बरा आहे. 9 महिने 9 दिवस यातना सहन करून आपल्या माईनं तुला जन्म दिलाय. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. आपण छिद्रे चाळे करायला जन्माला आलो नाही. आपल्या अस्तित्वाची परख कोणी लक्षात घेतली पाहिजे. प्रेम करा, पण प्रेम करताना आपल्या ध्येयाच्या मनात प्रेम येणार नाही याची काळजी घ्या. प्रेम करताना 25 वर्ष आपले मायबाप आपल्या सोबत होते, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्या स्वप्नावर प्रेम करा. आपला बाप तिथं बसलेला आहे, पांढरी टोपी बापान घातलेली, बाप धोत्रावर आलेला आहे, खेड्यातून इथं आलाय. अरे हेच जर या ठिकाणी इथं बसलेली एखादी पोरगी कलेक्टर असती ना, या संघटनेच्या पदाधिकारी तुला बापाला या खुर्चीवर बसवलं असतं. ते काम तुला करायचंय. आज आपण खाली बसलो त्याचं कारण एकच आहे, प्रगतीला नातेवाईक आहेत म्हणून आपल्याला काम करावं लागेल, आगळी वेगळी मेहनत घ्यावं लागेल. आणि म्हणून प्रेम करताना करायचं प्रेम भगतसिंगांसारखं, मेरी आदत से वाकिफ है मेरी कलम, जब इश्क लिखना चाहता हूँ इनकलाब लिख देता हूँ, इनकलाब लिख देता हूँ. प्रेम तिथं व्हायला पाहिजे आपल्याला. ट्रेन आहे बोलो, ट्रेन. एखादा बाजूच्या विचारते काय आहे, तर ती ट्रेन आहे. 16 एप्रिल 1853 ला भारतात पहिली ट्रेन धावली होती. लॉर्ड डलहौसीच्या कालावधीत 34 किलोमीटर अंतर होतं. मुंबईहून ठाणेपर्यंत धावली होती. तिला 13 डबे होते, 3 इंजिन होते. सिंध साहेबा आणि सुलतान. गेला तू स्पर्धा परीक्षेत, तिला गोळा शिकू लागला, ती लागली आणि तू इथंच राहिला. तर ते लक्षात घेत असताना म्हणजे प्रेम तुमचं शहीद आलम भगतसिंगासारखं असावं. आदर्श राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, महात्मा बसवेश्वर, बिरसा मुंडा,
घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, आणि ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला ऐकण्याचं स्वातंत्र्य मिळालं. राज्यघटना भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार तुमच्या आणि आमच्यासाठी ज्या महामानवांनी राज्यघटनेमध्ये लिखित केले ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो. इथं बसलेल्या आवर्जून मुलींना मी सांगतो, पोरिओ, तुम्हाला या काळात तरी कोणाच्या मोटिवेशन आणि कोणी भाषण द्यावं, तुम्ही सुधरावं एवढे आपण नाबालिक नाहीत. फक्त विनंती एकच आहे की बाबा, आपल्या बापाकडे 10-15 एकर शेती होती, मात्र आपल्या बापानं कधी स्टेटस ठेवलं नाही. जस्ट एन्जॉय इन गोवा ठेवलंय का? आपल्या माईनं स्टेटस ठेवलं का बापासोबत? जस्ट एन्जॉय विथ हॉबी इन द गोवा नाही. आणि मला तू इंग्रजी चांगली माहित आहे ना, कारण तू इंग्रजी शॉर्टकट मध्ये वापरली. विथ माय बेस्टी, विथ माय ब्रो मानलेला, त्याचे कुठाने तुला माहित आणि तू हे कुठाने त्याला माहित. तर ह्या चाळ्यातून जरासं बाजूला पडायचंय का? जर आपण अभ्यास केला नाही, योग्य वेळी आपलं परिवर्तन केलं नाही, तर आपल्या मायबापाच्या वाट्याला जे कष्ट आलं होतं त्या कष्टात आपल्याला राहावं लागेल. म्हणून विनंती आहे पोरिओ, काळ आणि वेळ कमी आहे. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है. वेळ फार बलवान आहे, त्या वेळेची काळजी करा. आतोनात अभ्यास करा, आणि अभ्यास केल्याच्या नंतर जेव्हा पहिला पगार होईल त्या पगारातून किरायानं गाडी घ्या, बापाला पुढच्या सीटवर बसवा, बढियापैकी गोव्याला जा, आणि त्या ठिकाणी स्टेटस ठेवा. मग जस्ट एन्जॉय विथ मम्मी पप्पा इन द गोवा. ते काम तुम्हाला करायचंय. याला काही कुठल्या भाषणाची कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही. आणि महाराष्ट्रात पुन्हा एक नवीन फॅड आलाय. जर एखादं कोणी चांगलं बोललं की त्याला ट्रोल करण्याचं काम करायले, तर हे ट्रोलिंग करणारे म्हणजे गरज नसताना झालेले लय अवलादी या महाराष्ट्रात आहेत. तर त्यांना एक विनंती आहे की कोणी चांगलं काम करत असेल तर करू द्या. इथं मुलींना भाऊ म्हणून भूमिका एक सांगालो की पोरीवर नोकरी लागल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या माईला ग्रामीण भागात असेल तर माईला पिझ्झा माहित नाही, माईला सँडविच माहित नाहीये. आणि मी इथं विचार मंचावर बसलेल्या मान्यवरांना सांगेल, मी काही वक्ता नाही, प्रबोधनकार नाही, वक्ता तर कधीच नाही. मुळात आपलं काम मास्तर आहे, आपलं काम शिकवण आहे. त्या फील्ड पासून बाजूला जायचं नाहीये. पण कुठंतरी मुली लागल्या तर आपल्या घराचं चित्र चरित्र बदलता येते. आपला बाप सूर्य मावळण्याच्या अगोदर लक्षात घ्या घरी येत नाहीये, आणि सूर्य उगवण्याच्या नंतर घरी राहत नाहीये. तो शेतात राबराब राबतो, त्याची फाटकी बनेल, त्याच्या फाट चपलेचा जो काही उसवलेला अंगठा आहे त्या बापाला कोणी बोलू देत नाहीये. आणि त्या बापाला बोलायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट कपडे चांगले लागतात, त्यानंतर बुद्धिमत्ता लागते, शिकलेला लागतो. पण तीच जर एखादी गोरगरिबाची पोरगी डेप्टी कलेक्टर झाली, ज्या भावकीनं डायलॉग आणलाय, भावकी नावाचा एक प्राणी असतो, ते आपल्या घरात येते. आमच्या पोलीस भरतीच्या पोराला माहित आहे, मंदिरावर बसते, डायलॉग घालते, किती दिवस करतो. आता त्याला काय माहित आहे 1600 मीटर पळल्यावर धुपण कोणी कोण निघतंय हे का नाही. आपल्या इथं वांदे तेच व्हायले, दुखायले म्हशीचं इंजेक्शन वघारीला. म्हणजे प्रॉब्लेम ते होतं ज्याचं काही खरं नाही ते डायलॉग घालते. आणि त्यामुळे कुठंतरी चित्र आणि चरित्र पोरांचं बदलतंय. पण पोरींनो अभ्यास करा. अभ्यास केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या मायबापाचे स्वप्न साकार करा. कारण आपण एवढे नाबालिक नाही, कोणतरी भाषण द्यावं आणि आपण सुधरावं. आपला बाप संध्याकाळी घराच्या बाहेर बाजावर झोपलेला आहे, त्याची फाटकी बनेल पाहिली, परिवर्तन करण्याची पहिली दिशा आपल्याला कळाली की यार आपल्याला ही बनेल बदलायची आहे. आपल्या बापालाही कोणी सन्मानानं म्हणलं पाहिजे, काका या, काका बसा. मी तुम्हाला सिंपल म्हणलं की जर समजा तुझा रिझल्ट या मागायला एमपीएससी मध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून आला असता, तर इथं आयोजक कमिटीनं पहिल्यांदा तुझा बाप ढोंडला असता आणि त्या बापाला या विचार मंचावर बसविला असतं. मग ते काम तुला करायचंय. पोरांना विनंती आहे, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात. 393 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या बापाचं स्टेटस ठेवलं जातंय, द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. हे सहज होत नाहीये. आपल्या बंधुबाचा फोटो भाऊ आपल्या घरात नाही, कारण पंजानं धतुरा कामच काय केलं. आपल्या आजाचाही फोटो नाही, येणाऱ्या 3ऱ्या-4थ्या पिढीत आपलाही फोटो गायब होणार आहे. मग आपलं काम आहे, अरे 393 वर्षानंतर चौकात चौकात छत्रपती शिवाजी महाराज चेहऱ्यावर तेज आहे, लखलखती तलवार आहे, दिमाग दरामध्ये उभे. कारण काय, जी लोक लोकांसाठी जगली ती लोक लोकांनी लक्षात ठेवली, जी लोक स्वतःसाठी जगली ती स्वतःच्या घरापर्यंत पण राहिली नाहीये. म्हणून आपला काळ आणि वेळ लोकांनी लक्षात ठेवावा. छत्रपती संभाजी महाराज मित्राचं एक आदर्श उदाहरण आहे.
इथं बसलेल्या पोरांना विनंती, 1-2 मार्कांनी रिझल्ट गेला असेल तर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक किंवा MBBS असेल, हे जर एखाद्या गोष्टीने तुमच्याकडून चुकला असेल तर मे बी त्याच्यापेक्षा बेटर दॅन बेस्ट काहीतरी होईल. मी फॉरेस्ट मध्ये होतो, नोकरी सोडली, इकडे आलो, युट्यूबला सहज व्हायरल झालो, होता होता सर्वच कार्यक्रम आपला बरोबर झाला. तुमच्या नशिबात जे असेल, प्रयत्न एकनिष्ठ असेल आणि नीतिमत्ता चांगली असेल तर देवालाही झक मारून तुमच्या पदरातलं देवाच लागते. त्यामुळे विनंती आहे, तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, मात्र त्यामागे कुठल्याही गरीबाचा तळतळाट नसावा. कुठलंही काम करा पण गोरगरिबाला लुटू नका. नाहीतर प्रशासनात गेले, चौकात उभे राहिले, ज्याचा रुमाल फाटका दिसला त्यालाच अडवायला, त्याचे 200 घ्याला, पण ते लेकरं येडेमुळे निघाले. त्याचे कारण ते आहेत. सर्व कार्यक्रम तुम्हाला इथं फेडायचा आहे आणि आपल्या देशात एक फेड आलाय, गरिबीतून मोठं व्हायचं. इथं आल्यावर मी गरीब म्हणून सांगायचं, गरिबीवर भाषण द्यायचे, कार्यक्रम गरीबाचा ठोकायचा. हे दलिंदर चाळे सोडा. आपल्या लोकांनी मोठं करणं काळाची गरज आहे. गावाकडे पंगत असती भाऊ, पंक्तीला काय होतं, एखादा नेता आला, पांढरे कपडे घालून आला, त्याला आपलंच दलिंदर, पत्रवाळी दे, द्रोण दे, है ना, ग्लास दे. त्याला विचारते पुन्हा, भाजी गरम आणू का, वरचा रस्सा आणू का, पोळी नरम आणू का. याचाच बाप शेतात राबराबणारा, कधी कोणाचा रुपया खाल्ला नाही. तो हाताने येतो, हातान पत्रवाळी घेतो, हातान द्रोण घेतो, म्हणजे वांदे आपले, आपण गरीब आहे. उरावर बोकांडीवर श्रीमंत घ्यायची सवय लागली. तर आपल्याला गरीबाचा सन्मान करता आला पाहिजे. आणि आपल्या मित्राचा बाप गरीब आहे, आपण पत्रवाळी नेऊन द्या, आपण द्रोण नेऊन द्या, त्याचा सन्मान करा. कारण ते झेक मारून आपल्या बापाचा सन्मान करेल. पहिलं काम ते आहे आपल्याला. म्हणून मी काय म्हणलं की दुखायला बसीचं इंजेक्शन वगैरे देऊ नका, परिस्थितीची जाणीव निर्माण करा. ज्याला बोलता येत नाही त्याच्यावर तुमच्याकडून अन्याय होऊ नाहीये. ग्रामीण भागात चालताना पाहत असतो आपण कधी, अरे एखादा येळूचा बांबू आहे, त्या येळूच्या बांबूला कोंबड्या बांधलेल्या असतात. ईश्वराचे आभार माना की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिले, आणि पुन्हा आभार बाबासाहेब आंबेडकरांचे माना की कलम 19 मध्ये तुम्हाला बोलता येते. ते बाबासाहेबांचे आभार आहेत आपल्याला. आता होतंय काय, येळूचा बांबू आहे, त्या बांबूला कोंबड्या लटकेलेल्या असतात. भरधाव वेगानं तो गाडीवाला पळवतो, हवा जोरात येते, त्याच्या पंखाला स्पर्श करते, पंख डचा डचा तुटतात, मात्र त्याला बोलता येत नाही. कारण वेदना तर खूप व्हायला, मात्र बोलता येत नाही. मधामध्ये मातीचा ढेकूळ येतो, दचकन ती चोच काय होते, त्या ढेकळाला लागते, त्या चोचीतून रक्त येते, मात्र प्रॉब्लेम हे त्याला बोलता येत नाही. त्याला माहिती आहे अर्ध्या तासाने आपला कार्यक्रम होणार आहे, पण प्रॉब्लेम हे त्याला बोलता येत नाही. मग मानव या नात्याला तुम्ही जन्माला आला असाल तर पहिलं हे काम करा की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यावर तुमचा अन्याय होता कामा नये. तुम्हाला कोणाला मदत नाही करता आली, पण रस्त्यानं गोरगरिबाचं लेकरू चाललंय, आणि गोरगरिबाचं लेकरू चालत असताना त्याचे पाय पोळले, अरे नका देऊ 10-5 रुपये, पण तुमच्या तोंडातून एक शब्द तरी आला पाहिजे, यार त्या गोरगरिबाचे पाय जळाले. जोपर्यंत वेदना शिल्लक आहे, जोपर्यंत ग्रामीण भागात टोपीवाले, धोत्रावाले, फेट्यावाले लोक आहे, तोपर्यंत वारकरी संप्रदायात कुठतरी आदर आणि संस्कृती आहे. आता तुमचा कार्यक्रम डिलीट आहे भाऊ. त्यामुळे ती लोक जपली पाहिजे. आपल्या धर्माची जी काही चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती आहे ते टिकवा. मुलींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेले अनेक वर्षात तुमच्यावर अन्याय झालता, आज तुमचे दिवस चांगले आले, सर्व सुरळीत जगा. पण लक्षात घ्या, नोकरीला नाही लागल्या तर आपल्या माईनं 10 एकर शेताचे आतापर्यंत राबराब राबवले, आपल्या बापानं घर बांधले, इटाचं घर बांधलंय, मात्र त्या घराला मागून स्लॅब करायला, छपाई करायला आपल्या बापाकडे पैसे नाहीये. तर येणाऱ्या काळात जर नोकरी लागली तर छानपैकी ऍक्टिव्हा घेशील, ज्युपिटर घेशील, उन्हाळ्याच्या दिवशी हँड क्लोज घालशील, आणि यापैकी सेल पारशील, ड्युटीला जाशील. नाहीतर मग लग्नात तू आबा तुला सिलाई मशीन देते ताई, चाल दे मग खटार खोटून, येथे पिकोफॉल करून मिळेल. ज्या बाया पिकोफॉल करत होत्या त्या मायावर टोल करायला लागल्या. अरे ताई, हा उद्देश होता, ताईनं अभ्यास केला पाहिजे, बाकी दुसरा काही उद्देश नाहीये. कारण तो अभ्यास नाही केला की वांदे बेकार आहेत. कॉफी शॉपला आपली संस्कृती आपण टिकवा. मायबापांना विनंती आहे, आपली पोरगी कपडे कसे प्रदान करते त्याची अक्कल तुमची तुम्हाला आहे. मी ज्ञान पाजवणारा कोण नाही, पण एखादं अनुचित घटना घडल्यावर नंतर बोंबलण्यापेक्षा पहिले जागरूक व्हा. 11-12 आपली पोरगी शिकायली, मला वाटलं चिठ्ठी घेऊन आले कोण येणार तर नाही, त्याची गॅरंटी आहे. माहिती तू कशी आहे, तुला बेजार होच नाही ना. आणि याचा तर इशू आहे, गॉगल दुसऱ्याचा, पॅन्ट तिसऱ्याची, गाडी चौथ्याची. आणि हो डायलॉग म्हणते, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं.
हो, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूँ. आणि हे रेतीच्या ट्रॅक्टरवर कामाला. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मुलींना विनंती आहे, ताई हो काही करा, अभ्यास करणं काळाची गरज आहे. कॉफी शॉपला जात असताना 50 वेळा विचार करा, आपल्या बापाची बनेल फाटलेली पुस्तकात आपल्या बापाचा फोटो लावा. आपल्या डीपीवर सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगन, अक्षय कुमार असतील तर पहिले एक काम करा, त्या डीपीवर आपल्या माई बापाचा फोटो ठेवा. जेव्हा जीवनात वाईट विचार येतील तेव्हा त्या 2 फोटोकडे पुन्हा सुधारसाल. बाकी जगात कोणाच्या प्रेरणेची गरज नाहीये. त्याच्यानंतर कॉफी शॉपला जायचं नाहीये. आपण ग्रामीण भागातले, त्याच्यात आपण मराठवाडा आहे, संघटना कामच ते करायली आहे. मराठवाड्यावर काय अन्याय झालाय तो अन्याय दुरुस्त करायचा आहे. या मराठवाड्यात अनेक क्रांतिकारक होऊन गेले, मात्र खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळाला नाही. हा मराठवाडा पाण्यापासून वंचित आहे. या मराठवाड्यात बेरोजगारी आहे. त्याच्यानंतर आमच्या पोराच्या हातात झेंडा आणि दांडा आहे, मात्र कोणाच्या मागे फिरायचं, किती दिवस फिरायचं याची अक्कल नाही. आणि नेत्याबद्दल न बोललेलं बरं. नेते तर एवढ्या दलिंदर झाले, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पुन्हा काही म्हणतील आचारसंहिता चालू आहे, मी नाव घेतलं नाही भाऊस, सर्वनामात बोललोय. आणि सर्वनामात बोलल्यावर काहीच नसते, विशेष नामात बोलायचं नाही. आणि ते एवढे चांगले नाहीत की मी विशेष नामात याच्याबद्दल बोला. म्हणून विनंती आहे की बाबा, आपल्या पोरांना विनंती आहे की आपला सर्वश्रेष्ठ नेता कोण आहे? अरे आपला बाप आहे. आपल्या घराचं चित्र आपल्या बापांमुळे बदलणार आहे. म्हणून पोरींना विनंती आहे, कॉफी शॉप या बाकीच्या भंगार गोष्टीत पडू नका. आता तू कॉफी शॉपला तिच्याकडे 50 रुपये, त्याच्याकडे भांडवल 80 रुपये. त्याच्यात ते विचारते तिला तुला काय हवं? ताई आमची डायलॉग घालते, पिझ्झा, काट्याचा चमचा, छालेन नाही ताईला टोपो, बारीकसा घास घ्यायली, हळूच एक घास खाती. त्याच्यानंतर तिच्याकडे पिंक कलरचा रुमाल आहे छोटासा, डटांग डटांग, हळूच कुस्ती आहे ना. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तिच्याकडे पाहतो, हळूच ही काट्याच्या चमच्यान खाती एक एक घास. ती विचारती तुला काय हवं? आमचा दलिंदर म्हणतो मला कॉफी हवी. ती विचारती कोणती हवी? ती म्हणते हॉट कॉफी हवे. अरे दलिंदरा, गावाकडे परातीनं काळा चहा पिणारा तू, काही गरज आहे का? आणि तू कशाला डायला घालायला पाहिजे? पिझ्झा बिझा गावाकड भिंतीकड तोंड करून परातीत काला करून खाणारी तू. त्यामुळे पहिले सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या मायबापाचे कष्ट आपल्या लक्षात आले पाहिजे. आगाव भपारे पण करू नका. मी युट्यूबला व्हायरल होण्या अगोदर 10 व्हिडिओ माझ्या लग्नातला कोड घालून मी केले होते. लग्नातला कोड सासरवाडीत फुकट आलेला. त्याच्यावर माझ्या शिकवत असताना माझा व्हिडिओ पाहून मला ताण येऊ लागला, मी हे मीच आहे का? आणि मला 5,40,000 जेव्हा पॅकेज नाकारलं का, पण जेव्हा मी माझ्या भाषेत बोलायला लागलो मला कळलं ही माझी भाषा, हिलाच मला ताकद बनवायचे. आपल्या मराठवाडी भाषेमध्ये लोक आरेरावी म्हणायचे, मराठवाड्यातली भाषा गावंडळ म्हणायचे, मराठवाड्यातली भाषा रगेल म्हणायचे. पण त्या मराठवाडा भाषेमध्ये आपुलकी होती. आपली आजी आपल्याला कुरवायची, गाळाला काय करायची, पप्पी द्यायची आणि बब्या नीट राहे म्हणायची. तो बब्या शब्द महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला भाऊ. आपली आजी म्हणायची. झाकण धुल्या शब्द कुठून आला माहिती नॉर्मलच माहित नव्हतं. म्हणजे गाजला शेवटी जाऊ द्या काही कसं, म्हणजे काही गोष्टी चांगल्याच होतात. आणि गाजली गोष्ट झाली म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्हाला कोणी विकनेस म्हणला तर ते ओळखता आलं पाहिजे. शंभू महाराज, कर्ण, अर्जुन, एकलव्य यांच्यावर आदिभाऊ मुंडेनं अतिशय छान पद्धतीने रचना केलेली आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, येणारा जो काही काळ आहे त्या काळामध्ये स्वतःला ओळखावं लागल. एकलव्य नाव आपण ऐकलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना तुम्हाला एकलव्य नावाच्या अनेक शाळा दिसतील, एकलव्य नावाचे अनेक कॉलेज दिसतील, एकलव्य नावाच्या अनेक शाळा दिसतील, क्लासेस दिसतील. त्या तुलनेत तुम्ही पाहिलं असेल की अर्जुन हे नाव कमी वापरले जाते. यांचा गुरु होता कौरव आणि पांडव. त्या गुरुचं नाव होतं द्रोणाचार्य. या द्रोणाचार्याचा आवडता विद्यार्थी होता अर्जुन. येणारा काळ आपल्याला ओळखायचा आहे. समाज वेठीस धरल्या चाललाय. समाजामध्ये तेढ चालू आहे. आजकाल कोणी कोणाचं नाही, आपल्या डोळ्याच्या पडद्याच्या आतून त्याची जात पाहायला चालली. बोलताना विचार करायलो हे नेमकं कोणाचं आहे, इथं काय बोलायचंय. कार्यक्रम लय बिघडला भाऊ. इंग्रजांनी तुम्हाला स्वातंत्र्य केलं नाही, माईचान सांगतो ते कदरून गेले. इंग्रजांनी तुम्हाला स्वातंत्र्य केलं नाही, ते कदरून गेले. हे स्वातंत्र्य तुम्हालाच राहू द्या म्हणले.
लोकांना सांगू बी नका आम्ही तुमच्या इथं आलो होतो म्हणून. कदरून गेले ते जाऊ लागले. आपले लोक थांबा म्हणले, इंग्रज म्हणले नको नको, तुमच्या इथं थांबलो तर तुमचे गुन्हा आम्हाला लागतील. अरे हा देश आहे, या देशामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांसारखं महंत संत होऊन गेले, ज्यांच्या मायबापाला जिवंतपणे काय करावं लागलं, जलसमाधी घ्यावी लागली. संन्यास घेतला आणि पुन्हा ग्रस्त आश्रमात आल्यामुळे जलसमाधी घ्यावी लागली. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहित असताना या समाजाचं कल्याण करायचंय. इथं आपलं भावाभावाचं पटन, इथं बसलेल्या पोरांना विनंती आहे, अरे पण एखादा मित्र आहे त्याच्या चेहऱ्यावर दुःख आहे. मी नेहमी म्हणत असतो ती अनशिबात एखादी पोरगी नसली चालते, पण एक दलिंदर मित्र पाहिजे. त्याचं दुःख तुला ओळखता आलं पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य तुला ओळखता आलं पाहिजे, तो का नाराज आहे ते तुला ओळखता आलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत जग आहे, तो मेला त्याच्यानंतर तो स्टेटस ठेवलं, चिट्ठी ना कोई संदेश, कैसी है अनहोनी, जहां जहां तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए. त्या जिवंतपणी त्याला कोणी मदत करत नाहीये. तो मेल्यावर त्याचं स्टेटस, त्याचं रडकं गाणं, खाली फुलाचं चित्र. मी एवढंच विनंती करतो, जिवंतपणे त्याला मदत करा. प्रत्येक नातं हे पैशावर डिपेंड नाहीये. इथं काही काही भाऊ भाऊ असतात, डायलॉग म्हणताय 5 वर्ष झाले भावाच्या घराचा दरवाजा ओलांडला नाही. तू माईच्या पोटात मारायला पाहिजे होता भिकारचोट. 5 वर्ष झाले भाऊच्या घराचा दरवाजा ओलांडला, डायलॉग म्हणते. अरे आपल्याला लोकांचं दुःख ओळखता आलं पाहिजे. तो मेल्यावर काय, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, ये जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. तो मेल्यावर काय माहिती त्याला, कोण रडायला कोण नाहीये ते आपल्याला कळता आलं पाहिजे. पण व्हायला काय माहितीये का, आपल्याला बाहेरच्या लोकांना बोलायला वेळ आहे, आपल्या माईचं दुःख शोधायला देखील वेळ नाही. तरुण यांना त्या रस्त्यावर फिरताना 20 रुपयाचे अंगूर घ्यायचे, घरी माईला देता आले पाहिजे. एखादी सेब घेता येईल, सफरचंद घेता येईल, ते बापाला देता आलं पाहिजे. त्या बापाचं दुःख ओळखता आलं पाहिजे. नाही तर बाप अहोरात्र मेहनत करायला. इथं बसलेल्या बापांना विनंती आहे की हा देश भासणारा सुधारणार नाही का, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना जलसमाधी घ्यावी लागली तरी माऊलीनं काय लिहिलं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरणं तिन्ही लोक. ज्यांच्या मायबापाला मरावं लागलं, जलसमाधी घ्यावी लागली, त्या माऊलीचं लिखाण आहे की अवघाची संसार मला सुखाचा करायचा आहे, मला आनंद तिन्ही लोकात घडायचा आहे. आणि आपल्या देशामध्ये सर्वाधिक एकमेव देश आहे ज्या देशामध्ये भाषणं विकल्या जातात. सर्वाधिक एकमेव देश आहे तिथं दररोज भाषणं होतात, मात्र परिवर्तन या देशात होत नाहीये. नाही तर मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो, जगातले सर्वाधिक देव जास्त कुठे आहेत, मला जोरात उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे, मैजीब काळी आहे, त्याला झोपेत हळूच अटॅक येईल. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत, जोरात पोरी मला फक्त बायांच्या टाळ्या वाजल्या एकदा या संघटनेसाठी, जोरदार बायांच्या टाळ्या. फक्त महिला मंडळ जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. माईच्या तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे, कंसात बाप ते म्हणून द्या दलिंदर. तुमच्या टाळ्या पाहू मला. पोरी डबल एकदा होऊ द्यायचं, एकदा पाहू द्या. आता तुमच्या तुम्ही आवाजासहित काय वाजवा एकदा जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. चालतंय महिला, काही ताण होऊ नका. इथं जरी आपला आवाज कमी असेल तर लग्नानंतर फक्त आवाज तुमचाच राहणार आहे. याचा कार्यक्रम डिलीट आहे, ते चॅनल देखील बदलू शकणार नाही. तुम्ही आता किती करा सांगायचं तात्पर्य, जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत, जगातले सर्वाधिक संत कुठे आहेत, जगातले सर्वाधिक समाज सुधारक कुठे आहेत, विचारवंत कुठे आहेत, कीर्तनकार कुठे आहेत, वक्ते कुठे आहेत, जगात सर्वाधिक दलिंदर कुठे आहेत. यस, कस काय भाऊ. अरे असा एकमेव देश आहे ज्या देशाच्या राज्यघटनेत कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य लिहून ठेवावं लागले. साधी गोष्ट आहे भाऊ, इथं पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर दंडाने बांधून ठेवावा लागते रे. पानपोईवरला ग्लास साखर दंडाने पक्की वेल्डिंग करून. अरे ते जाऊ द्या, त्या बँकेतला 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधावा लागते.
काय धतुरा परिवर्तन, काय भाषण, एंटरटेनमेंट काही नाही. ऐकलं गेलं त्याचं काम हे आपलं काम होतं. खिचडी खाल्ली जातो. रियालिटी हे तर पहिल्यांदा आपल्याला जग बदलायचं असेल तर आपली नजर बदलावं लागेल. आपली नजर चांगली असेल तर जग आपल्याला चांगलं दिसेल. सांगायचं तात्पर्य इथं बसलेल्या बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे, या देशाची संस्कृती टिकली पाहिजे, या देशामध्ये एकोपा टिकला पाहिजे. इथं प्रत्येकाचं रक्त लहू लहू सांडलेलं आहे. तेव्हा ही भारत माता आपल्या पदरात एक आदर्शवत उरलेली आहे. ती जातीनं धर्मानं बाटल्यापेक्षा ती आपल्या एकात्मतेनं सदैव छान पद्धतीनं सुवर्णाक्षरात नांदली पाहिजे, याची काळजी तुम्ही घेसाल. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, एक पोरग म्हणून सांगालो, केवळ पोरींना दोष देणं सोडून द्या. केवळ पोरीच असं वागतात असं नाहीये. तर पहिल्यांदा आपल्या पोराच्या नजरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील तर तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोरीकडे वाईट पाहणार नाही. म्हणून पहिले नजर छत्रपती शिवाजी महाराजांची निर्माण करा. ते केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. लोकांची लेक आपली बहीण म्हणायची काळजी या महाराष्ट्रात सध्या पेरणं काळाची गरज आहे. आणि तरी आपलं पोरग ऐकत नसेल तर पहिले मुलीचं पण स्टेटस बापानं चेक करणं काळाची गरज आहे. रात्री 8 वाजता मुलगी आणि मुलगा या दोघांसोबत जेवण करा. तिचा मोबाईल घ्या, त्या मोबाईलवर स्टेटस असेल, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों, तर 10x10च्या रूम मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 लवकर तिचा कार्यक्रम जमून टाका. बाकी मी आहे वाजंत्री बहुगलबलान करणे फुकट. आता हे टग्या याच्या स्टेटसला कोणाचा फोटो आहे पहा, हे कोणाच्या मागे फिरतय पहा. याने डायलॉग हल्ला, करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, लाखो दिलो की धडकन, युवकांचे प्रेरणास्थान आहे ना, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस, त्याला आणि याला सोबत मारा. हा टाइम लावून हा नाही, टाइम काय घरचीच प्रॉपर्टी आहे, टाइमच लावू नका. इथं बसलेल्या मायबापांना तर विनंती आहे, दरवाजातून घरात जात असताना पोरग 9 वाजता रात्री जेवायला का, एक बापाला पोरग म्हणून सांगालो, आवर्जून सांगालो की पोरग जेवायला बसलं, बापाला घरात एंट्री मारली का फडकन त्याच्या होपकाळात मारा. घरात बापाला पाणी पिलं जाताना पुन्हा त्याच्या होपकाळात मारा. पोरग म्हणेल पप्पा काहून काहून बिहून काही नाही, फक्त पाहायचं होतं मला, तेरा बाप अभी भी जिंदा आहे. ते बापानं करसाल आपल्या पोरीच्या कॅरेक्टरवर, पोरगी काय शिकती, कुठं शिकती, कसं शिकती याच्याकडे लक्ष द्या. आपले लेकरं प्रशासनात गेले पाहिजे, आपल्या घराची जबाबदारी त्यांनी पेलली पाहिजे, ती जबाबदारी साकारली पाहिजे आणि तुमचं चरित्र आणि चित्र त्यांनी बदललं पाहिजे. आपण काय काम करतो, आपण किती संकटात आहे हे आपल्या पोराच्या लक्षात आणून द्या. आपण किराणा दुकानावर कामाला आहे, आपलं पोरगं कुठं छान पद्धतीने क्लास करतंय, एक दिवस त्याला सोबत न्या. तो दुकानदार मालक आपल्याला कसं ट्रीट करतो, काय बोलतो, त्याच्यानंतर आपल्याला किती वेळ काम करावं लागते, आपल्याला किती पैसा भेटतो, ही गरिबी त्याला कळू द्या. त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या आणि एखादी गरज पूर्ण करताना तुम्ही अपयशी ठरले की ते दलिंदर डायरेक्ट काय करायला, आत्महत्या करायला. आत्महत्या करायला माईच्या पोटात मेलेल्या औलादी बी बऱ्या होतात. आत्महत्या करायची असेल तर पाकिस्तानला जाय, तिथं 4-5 जण मार आणि तिकडेच मर, ती मातीचा खर्च मी देतो. पण इथं मरायची गरज नाही. मरताना मायबापाचा चेहरा आठव किंवा त्यांच्या स्वप्नासाठी काहीतरी आगळं वेगळं करता येईल. आणि गरिबी परिस्थिती ही प्रत्येकाच्या वाट्याला पुजलेली आहे, मात्र परिस्थितीचं भांडवल करू नका. परिस्थिती सक्सेस झाल्यावर लोक तुमचं भाषण ऐकतात. आपले दिवस वाईट असते, युट्यूब आपल्या हातात नसतं, इंस्टाग्रामवर आपलं काही व्हायरल नसतं, तर मीही या तुमच्या कार्यक्रमाला बोलायला आलो नसतो. हे लक्षात घ्या, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. म्हणून काही करा, प्रगतीशिवाय पर्याय नाही. खूप मेहनत करा, अभ्यास करा. ज्या ज्या काही पोस्ट असतील त्याला गवसणी घाला, मात्र शहरात छान पद्धतीने बंगला बांधा. मात्र मायबापाचं स्वप्न ग्रामीण भागात राहण्याचं असेल तर त्या ग्रामीण भागामध्ये 10x10ची रूम का होईना RCCची बांधा, छान पद्धतीने पुढे बंगई बांधा. त्या बंगावर मायबापाला बसवा आणि झोका देताना त्यांचा फोटो आपल्या घरात लावा, जेणेकरून आपली बायको आपल्या मायबापाची इज्जत करेल. ते काम तुम्ही करसाल अशी एक आशा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो, संघटनेला शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात संघटनेचं जे काही काम असेल तर तुमच्या संघटनेचा हेतू हा महत्वाची गोष्ट, गोरगरिबावर जिथं अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात असेल. त्यानंतर आमचे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या अडचणी असेल त्या अडचणीच्या विरोधात
महत्वाची गोष्ट ही संघटना असेल तर त्या संघटनेला खांद्याला खांदा लावून लढून देण्याची ताकद मी पोरांच्या वतीने मी स्वतः आणि पोरं घेतो अशी एक अपेक्षा तुमच्याकडून देतो पोरं. कारण काय माहितीये का, सरकार कोणतंही येऊ द्या, कोणाला कोणाची काही घेणं नाही, म्हणून आपण आपल्यासाठी लढणं गरजेचं आहे. गरिबांनी गरिबाची जाणीव ठेवणं गरजेची आहे. ती जाणीव तुम्ही ठेवसाल, आपल्या लोकांना मोठं करसाल अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. एकदा जोरदार नारा देतो. ज्या महामानवांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय आणि इथं थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती संभाजी महाराज की. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.